संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या मुद्द्याकडे लागलं होतं तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणाचा मुद्दा आज विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे. सरकारकडून विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे आणि त्या पद्धतीचं अधिवेशन चालू असल्याचं सुद्धा समजलं आहे आणि त्यामध्ये ठरावसुद्धा मंजूर होणार आहे. पण मात्र या ठरावामध्ये जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची ती मान्य होईल का आणि त्या मागणीवर राज्यातले जे मराठा समाजाचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षामधले असतील, विरोधातले असतील, जे काही आमदार आहेत ते आमदार मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय घेतात, त्यांचं काय मत मांडतात याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवून राहावं आणि ते गांभीर्यानं पाहावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सचिन हवळे पाटील यांनी केलेलं आहे. ते नेमकं काय म्हणतायत आणि त्यांनी काय आवाहन केलंय बघा. समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. आज सर्व समाज बांधवांना डोळे उघडे ठेवून आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे आणि सर्वांनी त्याकडे लक्ष ठेवायचं आहे, जागरूक राहायचं आहे. कुठला आमदार हा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतो आणि कुठला बाजूने बोलतो हे लक्ष ठेवायचं आहे. पण कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचं नाही. आज अधिवेशनात काय होतं, त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका सांगते याकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. कुणीही चुकीची स्टेटमेंट द्यायचे नाही. कुठल्याही आमदाराची जात ही बघू नये. इथे फक्त मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणता आमदार बोलतो हे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो की आता कोर्टात टिकल असंच आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर तुम्ही आज पुन्हा कायदा करताल आणि त्याला कोर्टात विरोध होईल, चॅलेंज होईल. असं काम करू नका, कारण आता भूलथापांना मराठा समाज हा बळी पडणार नाही. समाजाच्या विरोधात कोण बोलतो हे पण लक्षात ठेवा, कारण जे सो कॉल्ड म्हणजे ओबीसी नेते स्वतःला म्हणतात त्यांच्या मागे कुणीही नाही. 18 पगड जाती आणि 12 बलुते लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळं कुणीही अशा भडकाऊ लोकांच्या वक्तव्याला कुणीही महत्त्व द्यायचं नाही. जरांगे पाटील आपली भूमिका ही लवकरच सांगतील. त्यामुळं आज सर्वांनी डोळे उघडे ठेवून आज अधिवेशनात काय भूमिका घेतल्या जाते ही याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे. आणि हा व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवा की आज काय घडामोडी होत आहे. म्हणजे आज जर तुम्ही सतर्क राहिले नाही तर आपल्या हातातून वेळ निघून जाईल. कारण मनोज जरांगे पाटील गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे. त्यांची इम्युनिटी संपलेली आहे, सहनशक्ती संपलेली आहे. तरी आज मी सर्व म्हणजे विरोधी पक्षातले आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षातले असतील, सर्व आणि इतर जाती धर्माचे सर्व जे सो कॉल्ड नेते म्हणतात स्वतःला, त्यांनी सगळ्यांनी आज मराठा आरक्षणाच्या झोळीत हे आरक्षण टाकण्यासाठी आवाज उचलायचा आहे. नाही तर तुम्हालाही मराठा समाज माफ करणार नाही, कारण तुम्ही मराठा समाजाच्या वोटिंगवर निवडून येता. कृपया तुमच्याबद्दल चुकीचा मेसेज जाऊ देऊ नका. मराठा समाजाच्या आरक्षणात माती कालवण्याचं काम तुम्ही करू नका. मी ह्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांना मी आज पुन्हा आवाहन करतो की आज विशेष अधिवेशन मराठा समाजासाठी घेण्यात येत आहे. त्यावर काय भूमिका, कोणता आमदार भूमिका मांडतो हे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. आणि कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता मनोज जरांगे पाटील त्यावर काय भूमिका घेतात यावर लक्ष ठेवायचं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत सगळे सोयरेच्या आणि जो अध्यादेश पारित केलेला आहे, जे कायदे बनवलेले आहेत ते सगळे मान्य आज करावी ही मी या लाईव्हच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि थांबतो. पुढील अपडेट तुम्हाला पुन्हा देतच राहील. तुर्तास थांबतो. जय शिवराय.
ऐकलं तर हे आहेत सचिन हवळे पाटील. सचिन हवळे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत. जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा लढा चालू केला तेव्हापासून सचिन हवळे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं यांच्यासोबत सावलीसारखी उभा आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक सभेमध्ये त्यांच्या बाजूनं सचिन हवळे पाटील आपल्याला दिसत असतात आणि अनेक वेळा सोशल मीडियावर येऊन, TV चॅनलवर येऊन किंवा एक चॅनल आहेत त्यांना प्रतिक्रिया देऊन त्यांचं मत त्यांचं व्यक्त करत असतात. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो आता विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे आणि त्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, ठराव होणार आहे आणि तो ठरावामध्ये किती आमदार, मग ते कुठल्याही जाती पाती धर्माचा असू द्या, तो मराठा आरक्षणाच्या बाजूनं बोलतो का यावर लक्ष ठेवून राहा असं आवाहन सचिन हवळे पाटील यांनी केलेलं आहे. आता सरकार काय निर्णय घेईल, स्वतंत्र आरक्षण देईल का सगळ्या सोयऱ्याची मागणी मंजूर करेल, या दोन्ही गोष्टीबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.